शरद पवारांचे खास विश्वासातले आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या बेपत्ता आहेत अशी माहिती आज संध्याकाळी कळते। त्याचं कारण एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने अनिल देशमुखांना अटक करण्यासाठी त्यांच्या काटोल येथील निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला। तिथे अनिल देशमुख सापडले नाहीत आणि त्यानंतर अनिल देशमुखांच्या इतर माहिती असलेल्या पत्त्यांच्या ठिकाणावर जाऊन ईडी अनिल देशमुखांचा शोध घेते। पण अनिल देशमुखांचं लोकेशन काय आहे ही माहिती अजूनपर्यंत अनिल देशमुखांनी दिलेली नाही किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायम माध्यमांसमोर येणारे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ती माहिती दिलेली नाहीये किंवा जितेंद्र आव्हाड यांनी त्याविषयी काही वक्तव्य केलेलं नाहीये। जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांची नावं घेण्याचं कारण असं की ही दोन माणसं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी कायम माध्यमांसमोर येऊन काही ना काहीतरी वक्तव्य करत असतात, प्रत्येक पक्षाशी संबंधित विषयावर आपली भूमिका मांडत असतात। मात्र अनिल देशमुखांच्या विषयात यांच्यापैकी कोणीही पुढे आलेलं नाहीये। 2-3 दिवसांपूर्वी दिल्लीत एक मोठी भेट झाली आणि त्याविषयी आपण चर्चा केली होती। त्यामुळे अनिल देशमुख हे फरार आहेत का आणि जर अनिल देशमुख फरार असतील तर त्यांना अटक केली जाणार का आणि देशमुखांना अटक झाली तर त्यांचं देखील तेच होणार का जे भुजबळांसोबत झालं होतं। या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, आपण पाहतात महा MTV, कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार। मित्रांनो, अनिल देशमुखांवर पहिल्यांदा CBI कडून ठपका ठेवण्यात आला त्यावेळेस आम्ही एक व्हिडिओ केला होता, तुम्ही जाऊन तपासून बघा की अनिल देशमुखांना लवकर अटक होणार नाही। त्यामागे काही कारणं होती। मुळात एखाद्या राजकीय नेत्याला जर फक्त घाबरवण्यासाठी अटक करायची असेल किंवा त्यांनी आपल्याशी कोणती तरी तडजोड करावी म्हणून तपास यंत्रणांचा वापर करायचा असेल तर लवकर अटक होते। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। म्हणजे तुम्ही अशा सगळ्या केसेस उघडून पहा ज्यामध्ये कोणत्या तरी नेत्याला अटक झालीये, मग ती 2G स्कॅम पासून ते अगदी अलीकडल्या काळातील भुजबळांची अटक उदाहरण घ्या, आणि त्यानंतर त्याची सुटका झाली आणि पुढे त्या केसमध्ये फारसं काही झालेलं नाही। अनिल देशमुखांची केस ही तशी केस नसेल हे मी त्यावेळेसही व्हिडिओत सांगितलं होतं, कारण अनिल देशमुखांना लवकर अटक केली जाणार नाही। पण अनिल देशमुख हे सध्या गायब आहेत आणि विशेष म्हणजे खूप वेळा माध्यमांसमोर येणारे, वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करणारे, पिक्चर मधल्या हिरो सारखा देवानंद सारखी टोपी घालून माध्यमांसमोर येणारे अनिल देशमुख अचानक गायब का झाले किंवा 2 जुलैला त्यांचं शेवटचं ट्विट आहे आणि त्यानंतर देशमुख आलेले नाहीत, ते माध्यमांसमोरही येत नाहीयेत किंवा त्यांनी कोणत्याही स्वरूपाचं ट्विट केलेलं नाही। त्यामुळे अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही इतर कारवायांपेक्षा का वेगळी ठरते हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ईडीने ज्या 2 महत्वाच्या माणसांना या विषयात अटक केली आहे त्यांची नावं समजून घेतली पाहिजे। त्यापैकी एक जण आहेत पालंडे आणि दुसरे शिंदे। हे दोघेही अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक होते, निकटवर्तीय होते अशी माहिती ईडीने दिली आहे आणि या दोघांचे स्टेटमेंट्स ईडीने रेकॉर्ड केलेत आणि ते कन्फेशनल स्टेटमेंट्स आहेत। आता आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा अनेकांनी ऐकलेलं असेल, आता तो सर्वसाधारण माहितीचा भाग झालाय की पोलिसांजवळ दिलेलं स्टेटमेंट किंवा कोणत्याही तपास यंत्रणेसमोर आरोपीने दिलेला कबुलीनामा हा कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, पण तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो। अशाही केसेस आहेत ज्यामध्ये आरोपीने दिलेला कबुलीनामा किंवा आरोपीने केलेली गुन्ह्याची कबुली ही कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली गेली आहे आणि त्या केसेस अशा असतात की ज्यामध्ये आरोपीचा कबुली जबाब आणि त्याला कोरॅबोरेटिंग एव्हिडन्सेस मिळाले पाहिजेत, म्हणजे त्याच्याशी सुसंगत इतर पुरावे सापडले पाहिजेत। आणि शिंदे आणि पालंडे या दोघांच्याही स्टेटमेंटशी कोरॅबोरेटिंग स्टेटमेंट आहे सचिन वाझे याचं। आपल्याला सर्वांना आठवत असेल की सचिन वाझेची देखील चौकशी करण्यात आली होती अनिल देशमुख प्रकरणात। ती तळोजा जेलमध्ये चौकशी झाली आणि ईडीचे अधिकारी त्याकरिता तिथे गेले होते आणि सचिन वाझेने जे स्टेटमेंट दिलेले त्या स्टेटमेंट सोबत सुसंगत असणारं स्टेटमेंट हे पालंडे आणि शिंदे या दोघांकडूनही ईडीला मिळाले। त्यामध्ये आणखीन एक कंडिशन अशी असते की जर कोणत्याही प्रकारचं कन्फेशन हे एखाद्या डिस्कव्हरी पर्यंत घेऊन जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या चोराने कबुली दिली की मी चोरी केली होती, तर हा कबुली जबाब एक वेळ कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही,
कारण तो पोलिसांसमोर दिलेला आहे, पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकलेला असू शकतो, त्याची मारहाण केलेली असू शकते, हे कायद्याचं प्रिझम्पशन आहे. पण चोराने जर अशा प्रकारचा कबुली जबाब दिला की मी चोरी केली होती आणि चोरलेला माल मी अमुक अमुक ठिकाणी लपवून ठेवलाय, आणि मग नंतर पुन्हा पोलीस पंच घेऊन त्या प्रत्यक्ष ठिकाणी गेले चोराने सांगितलेला आणि तिथे चोरीला गेलेला माल सापडला, तर चोराचं कन्फेशन, त्याचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि म्हणून अनिल देशमुखांच्या केसमध्ये देशमुखांना फरार होण्याची वेळ का आली किंवा देशमुख सरळ ईडीच्या समन्सचा सामना का करत नाहीत, तर त्याची उत्तरं ही स्पष्ट आहेत की कायदेशीर दृष्टीने ईडीने ज्या प्रकारची तयारी अनिल देशमुख केसमध्ये केलेली आहे त्या तयारीनुसार अनिल देशमुखांची या केसमधून सुटका होणं तितकं सोपं नाही. आपल्या भारतामध्ये अनेक विषयांवर जनरलायझेशन झालेलं असतं आणि आपल्याला तशी वाक्य ऐकण्याची सवयी झालेली असते. ती म्हणजे राजकारण्यांचं काही होऊ शकत नाही किंवा या सगळ्या नेत्यांवर जितक्याही केसेस दाखल होतात त्या सगळ्यातून ते निर्दोष सुटतात, पण तशी वस्तुस्थिती नाही. भारताच्या इतिहासात जर तुम्ही तपासून पाहिलं तर केसेस झाल्या आणि केसेसमध्ये शिक्षाही झाली किंवा मोठमोठ्या मंत्र्यांना अंडरग्राऊंड व्हावं लागलं, अशाही घटना घडलेल्या आहेत. मला वाटतं शिबू सोरेन असं काहीतरी एका मंत्र्याचं नाव होतं आणि त्या मंत्र्यांना कोर्टाने एकदा एका केसमध्ये समन्स इश्यू केल्यावर अंडरग्राऊंड व्हावं लागलं होतं. UPA 2च्या दरम्यानची ही घटना असावी. त्यामुळे मंत्र्यांचं काही होत नाही किंवा अनिल देशमुखांसारख्यांचं तपास यंत्रणा काही बिघडवू शकत नाहीत, तर हा खूप मोठा गैरसमज आहे. आणि म्हणून सांगतो की आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा अनिल देशमुखांचं नाव CBIने FIR मध्ये घेतलं किंवा अनिल देशमुखांवर ठपका ठेवण्यात आला त्यावेळेसही व्हिडिओ केला होता आणि माझ्या त्या व्हिडिओत सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना लवकर अटक होणार नाही. त्याचं कारण कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध करणं हे मोठ्या जिकरीचं काम असतं आणि हे केवळ अनिल देशमुखांच्या बाबतीत होते अशातला भाग नाही, तर जितकेही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले जातात त्या सगळ्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांना भक्कम पुरावे गोळा करावे लागतात आणि फ्रॉम डे 1 तिथे करप्शन होतं, आर्थिक गैरव्यवहार होता हे सिद्ध करावं लागतं, त्यामध्ये आरोपी सामील होता हे देखील सिद्ध करावं लागतं. आता देशमुखांच्या 2 माणसांचे स्टेटमेंट जे ईडीने रेकॉर्ड केले, पालांडे आणि शिंदे यांच्या स्टेटमेंट सोबत कोरॉबरेटिव्ह स्टेटमेंट हे सचिन वाझेकडून घेण्यात आलेले आहे. सचिन वाझे ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्याविषयी अनिल देशमुख विधानसभेत म्हणाले होते की तुमच्या अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून सचिन वाझेवर तुमचा राग आहे का. आज त्या सचिन वाझेला या महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे. सचिन वाझे जो एकेकाळी महाविकास आघाडी सरकारचा खूप खास अधिकारी होता आणि त्याच्या जोडीने मराठी माध्यमांनी देखील कर्तबगार अधिकारी किंवा एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे म्हणून त्यांचा उदो सुरू केला होता. पण तोपर्यंतच सचिन वाझेचे CCTV फुटेज समोर आले, त्याच्या एका पाठोपाठ एक अलिशान गाड्या समोर आल्या आणि मग त्यानंतर या सर्वांना NIAने उघडं पाडलं होतं. आपल्याला सर्वांना हे घटनाक्रम आठवत असतील. आणि या सचिन वाझेचं स्टेटमेंट आणि अनिल देशमुख यांच्या 2 खास माणसांची स्टेटमेंट, त्यापैकी एक जो त्यांचा स्वीय सहाय्यक आहे, त्यांनी ईडी समोर दिलेला कबुली जबाब हा सचिन वाझेने दिलेल्या स्टेटमेंटसह साधर्म्य साधणारा आहे. आणि त्यासोबत आपल्याला आठवतंय की 3 दिवसांपूर्वी अनिल देशमुखांची जवळपास 4.25 कोटी इतकी मालमत्ता ही ईडीकडून जप्त करण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. परवाच्या दिवशी मी व्हिडिओ केला आणि त्यामध्ये सांगितलं की पवारांची आणि मोदींची भेट ही महाराष्ट्रातील अनेक राजकीय विश्लेषकांनी सहकार विषयक मार्गदर्शन घेतलं, धोरणात्मक मार्गदर्शन घेतलं. काही जणांनी म्हटलं की सुरक्षेविषयी सल्ला देण्यासाठी शरद पवार नरेंद्र मोदींकडे गेले होते. वस्तुस्थिती तशी नाही. आज अनिल देशमुखांना फरार व्हावं लागलंय आणि त्यावेळेसही अनेक जण म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजप जाणार का. तर मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजप जर गेली असती तर अनिल देशमुखांवर ही वेळ आली नसती. त्यामुळे हे जे घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम काय सांगतात हे नीट तपासून घ्या.
या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे पवार आणि मोदींची भेट फिसकटलेली आहे. पवारांनी ज्या कारणासाठी मोदींकडे प्रयत्न केले असतील ते यशस्वी झालेले नाहीत आणि म्हणून आज अनिल देशमुखांवर फरार होण्याची वेळ आलेली आहे. त्यांना फरार म्हटलं पाहिजे की नाही कायदेशीर दृष्ट्या हा एक वेगळा भाग झाला, पण सर्वसाधारण बोली भाषेत या व्यक्तीविषयी फरार हाच शब्द वापरला पाहिजे. माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा होत नाहीये, पण अनिल देशमुख हे तेच गृहमंत्री आहेत ज्यांच्या काळात पोलीस यंत्रणांचा सर्वाधिक गैरवापर झाला. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो, आठवून पहा. पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे या तरुणाला मारहाण झाली एका ट्विटरवरील पोस्टमुळे. त्यावेळेस अनंत करमुसेला घरातून आणण्यासाठी पोलीस कर्मचारीच गेले होते. त्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा सोशल मीडियावरून भाजप समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळेसही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखच होते. अर्णब गोस्वामीवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याकरिता आज सगळ्या महाविकास आघाडीच्या समर्थकांचे शत्रू क्रमांक 1 झालेले परमवीर सिंग, पण त्यावेळेस या सरकारचे डार्लिंग असलेले मुंबईचे कमिशनर परमवीर सिंग यांनीच पत्रकार परिषद घेतली होती आणि अर्णब गोस्वामीच्या TRP स्कॅमचा शोध लावला होता. त्यामध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीला अटक करण्याचा प्रयत्न केला अन्वय नाईकचं प्रकरण शोधून. त्यानंतर TRPच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी याच्या CEO ला अटक झाली, त्यांच्या डिस्ट्रीब्युशन हेडला अटक झाली, त्यांना जवळपास महिनाभर कोठडीत काढावं लागलं आणि त्यानंतर मग त्यांचा जामीन झाला. आणि जे रेटिंग एजन्सी आहे त्या रेटिंग एजन्सीच्या एका पूर्व अध्यक्षालाही अटक करण्यात आली होती. आपल्याला सर्वांना हा घटनाक्रम आठवत असेल. त्यामुळे स्वाभाविक अनिल देशमुखांना आता यंत्रणांचा गैरवापर होतो ही सबब देण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. जर तो असेल तर त्यांनी तो तपासून घ्यावा की सर्वाधिक पोलिसांचा गैरवापर हा कोणाच्या काळात झाला. त्यावेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते? कंगना राणावतवर 2 FIR दाखल करण्यात आल्या, त्यावेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते? आणि या सगळ्या केसेसचं पुढे काय झालं मी आजही प्रश्न विचारतो. अर्णब गोस्वामीवर अन्वय नाईकच्या आत्महत्येप्रकरणी जी केस दाखल करण्यात आली, रिओपन करण्यात आली, त्या केसचं पुढे काय झालं? मराठी माणूस असलेल्या अन्वय नाईकला जे जे लोक न्याय द्यायला निघाले होते त्या सगळ्यांनी ही केस एका कन्क्लुझिव्ह एंडला का नेली नाही? आणि आज अनिल देशमुखांच्या बाबतीत मात्र त्यांच्यावर झालेले आरोप हे कशा प्रकारे एका कन्क्लुडिंग एंडला जाणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. मी त्यावेळेसही सांगितलं होतं की देशमुखांनी एका पाठोपाठ एक चुका केल्या. त्या चुका करण्यामध्ये देशमुखांना माध्यमांनी भाग पाडलं. त्याचं कारण मराठी माध्यमांनी भूमिका घेतली की देशमुखांना कठीण प्रश्न विचारायचेच नाहीत. त्यांनी सचिन वाझेचं समर्थन केलं तर ते समर्थनही ऐकून घ्यायचं. देशमुखांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी करण्याची वक्तव्य केली तर ते देखील ऐकून घ्यायचं. आणि देशमुखांना अशा प्रकारे पूर्णपणे ज्याला आपण म्हणू फ्री हँड हा महाराष्ट्रात मिळाला आणि त्याचे दुष्परिणाम आता देशमुख भोगतायत. दुसऱ्या बाजूला अनेकांचा असा तर्क असतो की पवारांनीच सगळं घडवून आणलं, असं पवारांच्या समर्थकांचं कायम एक म्हणणं असतं किंवा त्यांची एक अंधश्रद्धा आहे की अनेकांना आजही असं वाटतं की भुजबळांचा बळी पवारांनीच दिला होता किंवा भुजबळांना तुरुंगात पाठवण्यामध्ये पवारांचीच भूमिका होती. तर या सगळ्यामध्ये कसं असतं की शरद पवारांनी हे सरकार स्थापन केल्यानंतर गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतल्यावर राष्ट्रवादीतले दिलीप वळसे पाटलांपासून ते कितीतरी दिग्गज आणि पवारांच्या विश्वासातले नेते असतानाही गृहमंत्रीपद हे अनिल देशमुखांकडे दिलं होतं. त्यामुळे अनिल देशमुख म्हणजे पवारांसाठी केवळ एक प्यादा आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पवारांचे अनिल देशमुख हे निकटवर्तीय होते आणि परवा झालेली जी भेट आहे ती तुम्ही जरा या घटनाक्रमाच्या दृष्टीने तपासून घ्या की आदल्या दिवशी ईडीकडून देशमुखांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येते. त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार मोदींची भेट घेतात आणि आज सोमवारच्या दिवशी एक दिवस ओलांडल्यावर लगेच ईडीकडून अनिल देशमुखांचा शोध सुरू होतो आणि अनिल देशमुखांना गायब व्हावं लागतं. त्यांचं लोकेशन काय आहे ते जर तुम्हाला माहित पडलं तर आम्हाला नक्की सांगा.
हे अनिल देशमुख एकेकाळी खूप मोठमोठी वक्तव्य करायचे की आम्ही कशा प्रकारे सायबर सेलला ऍक्टिव्ह ठेवलेलं आहे आणि भाजपच्या सायबर मोहिमांवर आम्ही लक्ष ठेवतोय, आम्ही सोशल मीडियावरती गुन्हे दाखल करत सुटलेलो आहे, पण आम्ही अर्णब गोस्वामीला धडा शिकवणार आहोत. त्या अनिल देशमुखांना आज कशा प्रकारे त्यांच्या भोवती हा तपास यंत्रणांचा फास आवळला जातोय ते तुम्ही लक्षात घ्या. मी आजही सांगतो, शिंदे आणि पालांडेंना झालेली अटक, जे अनिल देशमुखांचे निकटवर्ती होते त्यापैकी एक देशमुखांचे पीए होते, त्यानंतर देशमुखांची प्रॉपर्टी झालेली जी जप्तता आहे ती गोष्ट, आणि आता देशमुखांचा सुरू झालेला शोध, दरम्यानच्या काळात देशमुखांनी ईडीच्या समन्सना वारंवार दाखवलेली केराची टोपली, या सगळ्या गोष्टींचा परिणाम देशमुखांविरोधातली केस अधिक बळकट होण्यावर जाणार आहे. आणि या सगळ्यातून देशमुख हे या प्रकरणात पुरते फसलेले आहेत, संपूर्ण अडकलेले आहेत, हे तुम्ही समजून घ्या. पवारांना आता पुन्हा एकदा मोदींकडे भेटायला जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण मोदी या सगळ्यांना माफ करणार का, किंवा अमित शाह या सगळ्यांना माफ करणार का, हा प्रश्न आहे. आणि ती माफी कशासाठी दिली पाहिजे? जर एखाद्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं टार्गेट दिलं असेल तर माफी का द्यायची, हा प्रश्न आहे. आणि कशासाठी माफी द्यायची? मराठी माध्यमांनी बातमी दाखवली नाही म्हणून आपण माफी देऊन टाकायची का? किंवा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे म्हणून त्यांना माफ करायचं का? किंवा संजय राऊत म्हणतात यंत्रणांचा गैरवापर होतो म्हणून यांना सोडून द्यायचं का? काही कारण नाहीये. देशमुखांनी ज्या प्रकारे यंत्रणांचा गैरवापर केला तसा गैरवापर महाराष्ट्रात आजवर इतिहासात झालेला नाही, तुम्ही तपासून घ्या. आणि ज्या पद्धतीने अनिल देशमुखांनी विधानसभेत सचिन वाझेचं समर्थन केलं होतं तसं तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलं नाही. त्यामुळे अनिल देशमुखांनी जे फडणवीसांची चौकशी करायला निघाले होते, जे सचिन तेंडुलकर लता मंगेशकरांची चौकशी करायला निघाले होते, त्यांनी आता चौकशी यंत्रणांचा माझ्या विरोधात वापर होतो हे सांगण्याचं काही कारण नाहीये. त्याऐवजी जे तुमचे परमवीर सिंग आहेत त्यांनी 100 कोटीचे आरोप का केले आणि हे जे 100 कोटी तुम्ही गोळा केलेत ते कुठे लपवून ठेवलेले आहेत ते देऊन टाका. म्हणजे ती संपत्ती जाहीर करा, म्हणजे हा प्रश्न अधिक सोपा होईल, लवकर सुटेल. स्वाभाविक अनिल देशमुखांना आगामी काळातील तपास यंत्रणांना सामोरं जाण्यासाठी शुभेच्छा आहेत. ईडी त्यांच्या मागावर आहे, ईडी त्यांचा शोध घेईलच. दरम्यान तुम्हाला अनिल देशमुख कुठे सापडले तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत MHA MTV ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.